टीम लिस्टवरती नजर टाकली तर एबीडी फॅन्स सुनील असेकर, विशाल अंडी, निखिल रंगी, दत्ता कुंभार, शांताराम पाटील, श्रीनिवास घाडी, प्रसाद शिंगाडे, मनोज महाजन, रामा कर्लेकर, महेश मिर्शी, प्रसाद मंगेलकर आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ॲज अ बॉलर खेळतील प्रदीप देगेकर आणि रिझर्वमध्ये असतील ते राजू गाडी. ही सगळी लिस्ट आहे. त्याप्रमाणे आपल्या वीरेंद्र कुडाळे पॅकर्स आपल्यामध्ये काही बदल असेल तर आपणही तसं कळवा. सर पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मलप्रभा क्रीडांगण खानापूर मध्ये सहर्ष स्वागत आहेत. आता थोड्याच वेळात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होते, जिथून जसा कालचा एक सामना पाहिला होता आपण एस.एन. पोल्ट्रीचा सामना जसा आपण पाहिला होता प्रणव स्पाटनच्या अगेन्स्ट एक डिसायडर, तिथून ठरलं जाणार की कोण क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाणार आणि कोण थोडंसं मागे सरणार किंवा क्वालिफायची रेस त्याच्यासाठी थोडीशी कठीण होऊ शकते. असा हा मॅच आहे, हा डिसायडर आहे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्याच वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समेत इनायत तेलगीजी यांचा आवाज ऐकला होता. सकाळी आपण त्याच्या समेत समोरच्या कक्षामध्ये त्यांचा आवाज ऐकलाय. तेही जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अर्थात थेट प्रक्षेपण जे केलं जात आहे AB25 या यूट्यूब चॅनलवरती थेट प्रक्षेपण जे केलं जात आहे तेही रेडी झालेत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच श्री संजय मल्होत्रा जे मुंबईवरून आहेत आणि दुसऱ्या बाजूला श्री अमोल पाटील जे सोलापूरचे आहेत तेही रेडी झाले आहेत. स्कोरर रेडी, ऑल सेट, ऑल गो. महत्त्वाचा मॅच स्टार्ट होतोय, जिथून नाणेफेक जिंकली होती एबीडी स्पोर्ट्सच्या संघानं आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित केलेलं आहे ते वीरेंद्र कुडाळे पॅकर्स या संघाला. दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी या. कुडाळे पॅकर्स एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. कुडाळे पॅकर्स पंच एक मिनिट फक्त थांबा. इम्रान आणि महेश ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल. ऑल सेट गोल. सरपंच पहिला चेंडू. दुपारचं सत्र संपले, लंच ब्रेक झालाय पण इनिंग ब्रेक मध्ये नाही झालाय. इनिंग तीच चालू आहे, इम्रानची इनिंग तीच चालू आहे आणि पहिल्या चेंडूवरती काय कडक स्ट्रोक, कडक स्ट्रोक केला. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ओ स्लाइस पॉइंटच्या डोक्यावरनं हा चौकार. पॉईंटच्या डोक्यावर या चेंडूला खेळलं होतं. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिली इनिंग आपण पाहिली होती धमाकेदार 46 धावांची. त्यानंतर गेली इनिंग सुद्धा चांगली खेळलेल्या आहेत इम्रान. आता कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळाय चेंडू. स्क्वेअर ड्राईव्ह अपिश खेळलं होतं, अपिश खेळलं होतं. चेंडू पुन्हा आता बॅक टू बॅक दुसरा चौकार. इम्रान याच्या बॅटमधनं 2 चौकार आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. हा महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. वीरेंद्र कुडाळे पॅकर्स आणि एबीडी स्पोर्ट्स अर्थात एबीडी फॅन्स या दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे.
पहिल्या दोन्ही चेंडूवरती 2 चौकार आतापर्यंत या सामन्याला सुरुवात होत असताना जी कामगिरी आपण इम्रानची संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहिले ती दखल घेण्यासारखी कामगिरी आतापर्यंत त्याने नोंदवलेली आहे. त्याच्यामुळे तोच खेळ त्याचा आत्ताही सुरू होतोय. त्यामुळे दबाव एबीडीच्या गोलंदाजावरती सुद्धा असणार आहे, कारण इम्रानला रोखण्याचं काम ते करावं लागणार आहे. कोलबट टप्प्याचे चेंडू होता तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेनिशी स्कोअर जाऊन पोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना धाव फलकावरती 9. दुसऱ्या बाजूला महेश आता स्ट्रायकर एंडला सज्ज होत असताना रिव्हर्स स्वीपचा फटका फ्लाइंग स्वीपच्या दिशेने मोस्ट फील्ड केलं गेलं होतं. धाव घेण्याची प्रयत्न जरूर झाला होता, पण शेवटच्या क्षणी इम्रानचं योग्य वेळेला योग्य कॉलिंग होत असताना कुडाले पॅकर्स अर्थात वीरेंद्र कुडाले पॅकर्स संघाने काही बदल केलेत. आता ओपनिंग पेअरमध्ये सुद्धा मागे आपण गजाननला पाहिलं होतं, इथे जर महेश उघड व्हाईट बॉलचा इशारा. आणि कधी कधी चांगले असतं ज्यावेळेला आपली बेंच स्ट्रेंथ आहे किंवा इतर खेळाडू आहे यांनाही थोडंसं चेक करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांनाही संधी दिली जाते, जेणेकरून लीग स्पर्धा जशी पुढे जाईल त्यावेळेला कदाचित आवश्यकता असल्यावरती बॅटिंग करता यावी हाच उद्देश असावा. आणि महेशला मिळालेल्या संधीचा फायदा उचलतोय. अबुलचा फटका खेळलाय, चेंडू गेला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. असतात आणि ते बदल करण्याचा प्रयत्न वीरेंद्र कुडाळे पॅकरच्या संघानं केला आहे. ओपनिंग पेअरमध्ये थोडासा चेंजेस ते घेऊन आलेत. फुलटॉस बॉल स्वीप केला, कडक स्ट्रोक, ताकदवान फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार. तांबडी 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर जाऊन पोचलाय तो 18. 2 चौकार आपण पाहिले इम्रान यांच्या बॅटमधनं, 2 चौकार पाहिल्यात ते महेश यांच्या बॅटमधनं. 2 चौकार मारून हे दोन्ही फलंदाज पुढे जात असताना आपण पाहतोय. आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी ज्यांना एव्हीडी फॅन्सच्या टीमकडनं सांभाळलेली आहेत तो गोलंदाज निखिल बुवाजी. आता पॅव्हेलियन एंड असं म्हणूया की त्या टोकाकडनं गोलंदाजीसाठी येत असताना क्षेत्राची रचना आपण बघितली. ऑफसाईडच्या दिशेनं 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक, मिड ऑफ एक वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॅटच्या खालच्या टोकाला चेंडू लागलाय. ऑन साईडला जरी पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक शॉर्ट पॉईंट लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉन्ड लाईन जवळ लॉंग ऑनला एक फिल्डर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही जी क्षेत्राची रचना आहे, खास करून पहिल्या 2 षटकातील पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिस्टर स्टोक थोडा पुढे पडलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक होते, पण आज आम्ही अगोदर सुद्धा उल्लेख केला होता की आज इम्रान बॅटिंग तर चांगली केली पण नशिबाने ठरलेत. बरेचसे झेल सुटले, धावाच्या संधी त्यांच्या अगेन्स्ट निसटले आहेत. लेकिन जैसे कहते हैं ना कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है, फॉर्च्यून फेवर द ब्रेव जैसे कहा जाता है, उसी तरह है कि जो कायम
काहीतरी करत असतो किंवा करण्याचा प्रयत्न करत असतो. नशीब त्याच्या बाजूनं येत असते आणि तेच आज दिवसभरामध्ये इम्रान यांच्या बाबतीमध्ये म्हणावंसं लागेल. फुलटॉस बॉल, फ्लॅट बॅटर फटका, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. निखिल याच्यावरती जबाबदारी तीच आहे. नाव त्यांचं निखिल आहे. समोरच्याला किडी घालायची आहे, त्यांना विकेटही घ्यायचे आहेत. त्यामुळे टिचून मारा करणं, वेल लाईन अँड लेंथ मेंटेन करणं, नियंत्रित अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आवश्यक असणार आहे. हा टप्पा खोलवर टप्प्याचा थोडासा अँगलही केला होता. हलक्या हाताने खेळला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हलक्या हाताने खेळला होता. सॉफ्ट हँड खेळला होता. पण ज्या वेळेला चेंडू गॅपमध्ये गेला तेव्हा पहिल्यांदा इम्रान यांनीच इशारा दिला की या 2 धावा होऊ शकतात. कारण जसा क्रिकेटचा नियम आहे, इन फ्रंट ऑफ द विकेट ज्यावेळेला चेंडू येणार तेव्हा कॉलिंग स्ट्रायकरची असते. बिहाइंड द विकेट ज्यावेळेला चेंडू जातो तेव्हा कॉलिंग नॉन स्ट्रायकरची असते. तसा स्ट्रायकरचा कॉल होता की या 2 धावा होऊ शकतील. ताकद आहे इम्रानकडे, ताकद आहे आणि वारंवार ताकदवर फटके खेळत असताना इम्रानला आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला आहे तो आतापर्यंत. 24 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर भले विकेट आला नाहीये, पण एक तो पहिला फ्लो होता की पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आले होते. तो जो वेग आहे, जसं एखाद्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात गतिरोधक, तसं ते गतिरोधकाचं काम निखिल यांनी केलेलं आहे. वेग कमी करण्याचं काम निखिल यांनी केलेलं आहे. आणि या षटकामध्ये विकेट आला नाहीये, पण त्याचा वेगानं जाणारी गाडी कुठेतरी त्यांचा स्पीड कमी करावा लागणार. स्पीड कमी केलाय तर दबावही आलाय. निखिल म्हणतोय की इट्स कॅश माइन आणि तो झेल. कॉटन बॉलचा एक प्राइजलेस विकेट, अमूल्य असा विकेट, प्राइजलेस विकेट प्राप्त केलाय निखिलनं. आणि जे आपण उल्लेख करत होता की जो वेग कमी केला आहे त्याच्यामुळे तो वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये इम्रान सारखा गडी, एक मोहरा गडी, त्यांना 14 धावा आपल्या टीमसाठी गेल्या. पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून तो माघारी परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. सुभाष मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मागच्या मॅचचा सर्वाधिक म्हणजे बॉलिंग, बॅटिंग, फलंदाजी, गोलंदाजी एक ऑलराऊंड परफॉर्मन्स केलेला येतोय. श्रीनिवास गाडी बॉलिंग मारवरती गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ. सुरू 2 षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावा धावफलकावरती 24, 12ची सरासरी आहे. फुलटॉस बॉल, झेल 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 झेल, एका पाठोपाठ एक. हा दुसरा धक्का लागलाय. गॉन. तर लोअर फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूला थोडस जोरदार फटका, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज महेश यांनी केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. धावत आले, धावत चेंडूपर्यंत पोहोचले आणि लो थोडासा खाली जाणारा हा चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती स्वतः कर्णधार कपिल गावडे स्ट्रायकर एंडला सज्ज होत असताना दूर दूर आहे, क्षेत्ररक्षकापासून बराच दूर आहे, लांबही आहे आणि चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये चौकार.
आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर कपिल गावडेंच्या बॅटमधनं हा चौकार. स्कोर 28-28. स्विंग बॅट स्विंग जोरात होती. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडंसं लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण खोलवर टप्प्याचा चेंडू. पाहिलं होतं गोलंदाजाने आजच्या अगोदरचा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, हा फुलर लेन होता. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेन डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अगोदरच्या फटक्याचा रिप्ले पाहावा, इतका रिप्ले केलाय. चौकार. माहिती होतं की याच्या अगोदरचा जो फटका खेळला होता तसाच फटका हाही फटका खेळलाय, जो चौकाराच्या दिशेनं गेलाय. या 4 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 32-32. 2 गडी, महत्वाचे 2 गडी गमावल्यानंतर टीम वीरेंद्र कुडाले पॅकर्स, खास करून इम्रान यांचा गडी जो बाद झाले, जे महत्वाचे प्रमुख फलंदाज म्हणून गणले जातात, त्यांना आता त्याची जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, ती कपिल यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. धावा करायचे आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच बलाढ्य आहे. ज्यावेळेला एबीडी आणि प्रणाली स्ट्रायकरचा मॅच होता त्यावेळेला जे 49 धावा 50 धावांचं आव्हान होतं, जवळपास चौथ्या षटकामध्ये त्यांनीही पार केलं होतं. त्यामुळे कुडाले पॅकरचा संघ या सामन्यामध्ये जी फलंदाजी करतोय, निश्चित 70 प्लसचा विचार तेही करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण या मलप्रभाच्या टणक आउटफील्डवरती, कारण जी आउटफील्ड आहे ना ती सुपरफास्ट आहे, टणक आहे, हार्ड आउटफील्ड आहे. ज्यावेळेला चेंडू लँड होतो त्यावेळेला मोठा उसळी घेतो, अशावरती चांगलं क्षेत्ररक्षण. हलक्या हाताना थोडासा. आता एका बाजूला आपला कॅप्टन चांगला खेळतोय, कर्णधार खेळतोय, मग त्याला साथ द्या. थोडासा पुश करो और खुश रहो, असं म्हटलं तर वावगं चढा नाहीये. तर थोडासा हलकासा पुश और खुश. सुभाष एक धाव करून स्ट्राईकही रोटेट करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा जर बघितल्या जाऊन पोहोचल्या 34. 34 धावा धाव फलकावरती आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. पुन्हा एकदा इनायत तेलगी यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजून 34 44 विचार तर तेही करतात, 54चाही करतात, पण किमान 34 धावा येणं आवश्यक आहेत. पण कहाणी तीच आहे, ते 5वं षटक जे चॅलेंजिंग ओव्हर येणार आहे त्याच्यामध्ये कहाणी बदलते. बघूया या सामन्यामध्ये येते का. मी येतो पुन्हा एकदा इनायत तेलगी यांच्या दिशेनं. धन्यवाद सर. अब जहाँ तक देखिए 3 ओवर हो चुके हैं, 2 महत्वपूर्ण विकेट वीरेंद्र कुडाले पैकर्स ने खोए हैं. एकमात्र विकेट खोया था इमरान का, जिन्होंने 14 रन बनाए. उसके बाद महेश ने 9 रन बनाए. तो सलामी की जोड़ी पवेलियन पहुंच चुकी है. यहाँ तक रन रेट है अच्छा लगा है. 3 ओवर में 34 रन बनाए हैं यहाँ पे वीरेंद्र कुडाले पैकर्स ने. तो देखना है चौथा ओवर लेकर निखिल बुआ जी अपने कोटे का दूसरा स्ट्राइक पे रहेंगे. सुभाष थोड़ी सी फील्ड में सजावट करते हुए सुनील मासेकर. एक बड़ी मछली हाथ लगी थी निखिल बुआ जी के. इमरान को उन्होंने आउट किया था. यहाँ पे अच्छी अपील हुई है. रन लेना चाहते थे, कपिल मना किया सुभाष ने. ऐसे लगा कि थोड़ा सा इनसाइड एज था उस गेंद पे. तो आत्मविश्वास ज्यादा था निखिल बुआ जी का. काफी एक्साइटिंग खिलाड़ी है निखिल बुआ जी. तो कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अभी भी स्कोर रखा हुआ 34 रनों पर. चौथा ओवर प्रगति पे निखिल बुआ जी का. स्मैश शॉट गेंद है, देखना है, ये है लंबा छक्का. तो एक बड़ा हिट आता हुआ सुभाष के बल्ले से.
40 रन बने हैं अब तक। जब अंपायर्स बॉल दीजिएगा, जब अंपायर्स कॉल देते हैं तभी आपको रिव्यू लेने की चांसेस है यहाँ पे। बिना अंपायर के कॉल के आप रिव्यू नहीं ले सकते। तो शॉर्ट गेंद थी वहां पे निखिल बुआ जी की, उसका पूरा फायदा उठाया। 6 रन। फिर से देखिए क्या सुंदर बैटिंग कर रहे हैं वहां पे सुभाष। लगातार दूसरा छक्का आता हुआ निखिल बुआ जी की गेंदबाजी पर। इस बार और पिच किया निखिल बुआ जी ने, उसका पूरा इस्तेमाल किया सुभाष ने। दूसरा छक्का उनके बल्ले से। इस छक्के से बढ़ता हुआ स्कोर है 4-6-46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। काफी आक्रामक रूप में दिखाई दे रहे हैं सुभाष। इस बार शोर बदला है निखिल बुआ जी ने। फुल टॉस गेंद थी, इस बार टाइम नहीं कर पाए। देखना है खिलाड़ी वहां पे तैनात है, 2 रन लेना चाहते हैं यहाँ पे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। कपिल गौड़े वहां पे तैयार नहीं थे दूसरे रन को, लेकिन सुभाष का कॉल था, तो 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 4-8-48 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 4th ओवर इन प्रोग्रेस। इस ओवर में थोड़े से काफी महंगे साबित होते हुए निखिल बुआ जी। 14 रन अब तक खर्चे हैं अपने ओवर में। यहाँ पे अच्छी गेंद, रनआउट का मौका हो सकता था, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग होती हुई कीपर द्वारा। सुनील मासेकर बाइक के रूप में रन आता हुआ। तो इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 4-9-49। और यहाँ पे एज लगा है, लेकिन रन लेना चाहते थे, मना किया सुभाष ने। ओवर की समाप्ति होती हुई तो 4 ओवर का खेल खत्म हुआ है। 49 रन बने हैं। जहाँ तक रन रेट काफी अच्छा रखा है वीरेंद्र कोडाला पैकर्स ने। 2 विकेट महत्वपूर्ण उन्होंने खोए थे, एक इमरान का और एक महेश का। उसके बाद रिकवर करते हुए अच्छा रन रेट अभी भी जारी रहता है वीरेंद्र कोडाला पैकर्स का। रन के बाद अभी 12 गेंदे आपके पास है, तो देखना है कितने रन बटोर पाते हैं यहाँ पे वीरेंद्र कोडाले पैकर्स। अब आए हैं विशाल हंडी, काफी अनुभवी गेंदबाज है, तो देखना है किस तरह से गेंदबाजी करते हैं। थोड़ी सी फील्ड में सजावट होती हुई सुनील मासेकर की ओर से। जो भी दर्शक खाना खा के आए हैं उनका भी स्वागत है मलापरबा ग्राउंड पर। एक जबरदस्त माहौल यहाँ पे क्रिकेट का, दोपहर का समय है। देखिए यहाँ पे लंबा हिट लगाने की फिराक में खिलाड़ी उसके नीचे तैनात है और आउट। तो एक बड़ा विकेट सुभाष का। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे सुभाष, 2 छक्के लगाए थे उन्होंने।
15 रन बनाकर पहिलन वापस। उठने के बाद जा रहे हैं कल्लप्पा। तो ये महत्वपूर्ण जोड़ी रहेगी वीरेंद्र कोडाले पैकर्स के लिए। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। तो 15 रन की बारी खेली सुभाष ने। एक बड़े हिट के फिराक में थे। सटीक टाइमिंग नहीं हो पाई, सीधा लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी तैनात था, आउट होकर वापस। तो आप देख सकते हैं लगातार फील्ड में तब्दीली करते हुए सुनील मासेकर। तो मिड विकेट के खिलाड़ी को थोड़ा सा स्क्वायर रखा है। क्या टाइमिंग है कहूंगा मैं। यहाँ पे मंदिर के दर्शन तो नहीं होंगे, लेकिन एक सुंदर छक्का आता हुआ। कल्लाबा का पहली गेंद थी उनकी, क्या सटीक टाइमिंग कहूंगा मैं, कोई दो राय नहीं इसमें, छक्का। आप फिर से वही शॉट लगाने की कोशिश आड़े बल्ले से खेलना चाहते थे कल्लप्पा। इस बार जानते थे विशाल हंडी भी एक काफी अनुभवी गेंदबाज है। एक छक्का खाने के बाद एक डॉट गेंद। इस बार हॉट एंड शॉट खेलना चाहते हैं खिलाड़ी तैनात है। यहाँ पे थोड़ी सी मिस फील्डिंग होती हुई 2 रन जरूर मिलेंगे कल्लप्पा को। तो 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 57-57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। स्पाराज लगा है, 1 रन जरूर मिलेगा। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 58 रन। 5वां ओवर प्रगति पे विशाल हंडी का। एक गेंद में 7 रन चाहिए। चैलेंजिंग ओवर था ये। ड्राइव क्या है यहाँ पे, क्या सुंदर शॉट है कपिल गौड़े का कहूंगा मैं, लेकिन वहां पे फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। 2 रन मिलेंगे कपिल गौड़े को। ओवर की समाप्ति होती हुई तो यहाँ पे तो यहाँ पे 6 रन माइनस किए गए हैं। अगर आप चैलेंजिंग ओवर में जो आपको टारगेट दिया गया है वो कंप्लीट नहीं करते तो 6 रन माइनस होंगे आपके। अब स्कोर बना है 54 रन। तो 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। तो 10 का सरासरी रखा है यहाँ पे वीरेंद्र कोडाले पैकर्स ने। तो 54 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। तो महत्वपूर्ण और रहेगा ये, देखना है कल्लप्पा किस तरह से बल्लेबाजी करते हैं। वहाँ पे आक्रामक कर्णधार कपिल गौड़े भी मौजूद है, तो जिम्मेदारी रहेगी। तो देखना है कपिल गौड़े किस तरह से समझाते हैं कल्लप्पा को, किस तरह से बल्लेबाजी करनी है। अनुभव है उनके पास, काफी सारे टूर्नामेंट्स वो खेल के आए हैं कपिल गौड़े। और कल्लप्पा भी आक्रामक खिलाड़ी है। अब प्रशांत सिंगाड़े आए हैं, प्रसाद सिंगाड़े। तो काफी अनुभव है प्रसाद सिंगाड़े के पास। लेदर मैचेस भी वो खेल चुके हैं, 40-40 ओवर के मैचेस वो खेल चुके हैं। तो लेदर खेलना अलग होता है, जहाँ तक टेनिस क्रिकेट की बात अलग होती है।
तो थोड़ी सी फील्ड में सजावट करते हुए सामना करेंगे कल्लप्पा। फिर से एक बार प्रसाद शिंगाड़े, शॉट गेंद थी इस बार, अच्छी गेंद कहूंगा मैं, वाइड चाहते थे कल्लप्पा, नकारा अंपायर ने डॉट बॉल के रूप में गेंद। इस बार एज लगा है, उसके नीचे सुनील मासेकर मौजूद और वो कैचेस नहीं छोड़ते। दो अच्छी गेंदें कहूंगा मैं प्रसाद शिंगाड़े की, कोई मौका नहीं दिया है यहाँ पे। कल्लप्पा आउट होकर वापस, 9 रन बनाकर कल्लप्पा वापस। स्कोर बना है अब तक 54। तो अभी तक कोई रन नहीं आया है इस ओवर में। अच्छी गेंदबाजी प्रसाद शिंगाड़े की। तब आए हैं गजानन, अच्छी गेंदबाजी होती हुई प्रसाद शिंगाड़े की। इस बार स्लॉक किया है, देखना है खिलाड़ी दौड़ लगाते हुए और खराब फील्डिंग, इंडिया गेट दिखाते हुए वहां पे खिलाड़ी अच्छी गेंदबाजी कर रहे थे प्रसाद शिंगाड़े। और प्लेयर्स को भी हेल्प करना चाहिए, डाइव लगाना चाहिए, अपनी बॉडी गेंद के पीछे रखना चाहिए, तब जाके आप अपनी टीम के लिए रन बचा सकते हो। खराब फील्डिंग के बदौलत 4 रन मिलते हुए, इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर है 5858। तो अभी भी 3 गेंदें शेष है, गजानन है स्ट्राइक पे, तो देखना है 3 गेंदों में कितने रन बढ़ पाते हैं। और यहाँ पे देखना है खिलाड़ी तैनात है या नहीं, मिल नहीं पाएगी ये गेंद। 1 बाउंस चौका, निखिल बुआ जी उसके नीचे थे लेकिन दर्शक बन के रह गए खिलाड़ी। 4 रन, तो इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर है 6262 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। अभी भी आपके पास 2 गेंदें शेष है। इस बार एज लगा है, उसके नीचे खुद प्रसाद शिंगाड़े, कैच ड्रॉप होते हुए, तो नाराज है अपने आप से प्रसाद शिंगाड़े। इस कैच को पकड़ना था उनको लेकिन कैच छूटता हुआ उनके हाथ से। 6363 स्कोर बना है। आखिरी गेंद शेष है, कपिल गौड़े कर्णधार रहेंगे इस गेंद को फेस करने के लिए। शॉट गेंद थी, ऐसी गेंदों पर कपिल गौड़े मिस नहीं करते, तो चौका मिलता हुआ, 1 बाउंस चौका मिलता हुआ। नाराज है, पहले अच्छी गेंदबाजी की थी प्रसाद शिंगाड़े ने, पहले 2 गेंदें अच्छी थी, उसके बाद 3 चौका उनको लगे। तो अब स्कोर बना है 67 रन बने हैं 6 ओवरों में। एक अच्छा स्कोर कहूंगा मैं वीरेंद्र कोड़ाले पैकर्स का। थोड़ा सा पिछड़ 67 रन, तो थोड़ा सा पिछड़ रहे थे। अच्छी गेंदबाजी हुई थी बीच में, यहाँ पे अच्छी बल्लेबाजी हुई, इसके बदौलत 67 रन बने हैं। 68 रन का आपके लिए लक्ष्य रहेगा। तो सर 6 षटकांचा खेळ संपला आणि 6 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचला 67-68, पण ती पहिली इनिंग संपली। दोन्ही एबीडी फॅन्सकडे सुद्धा फलंदाजी ती फळी आहे। आता बॅटल सुभाष एका बाजूला ॲज अ बॉलर, सुभाष आपण बघणार आहोत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती। दीपक आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतात, कपिल आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर टीम खास करून एबीडी फॅन्सकडनं राम, मागची एक इनिंग आपण पाहिले, रामची इनिंग 21 धावांची खेळी रामनं साकारलेली, त्याच्यामुळे हा बैलेंस सामना है। ये मामला है ना, ये 60-40 आप बोल सकते हैं लेकिन 50-50 वाला मामला है, दोनों तरफ जा सकता है। पुढचा मैच है प्रणाली स्ट्राइकर आणि
कळमेश्वर क्रिकेट क्लब आंगडी, प्रणाली स्ट्रायकर आणि कळमेश्वर क्रिकेट क्लब दोन टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी या, पण हा 50-50 वाला मामला आहे. 60-40 होऊ शकतो, 70-30 पर्यंत जाईल की 60-47 पर्यंत राहील. पण एक गाणं ऐकूया आणि येऊया. 68 धावांचा पाठलाग आहे, 68 टू विन. जे दर्शक आहे आत कृपया करून बाहेर यायचं आहे, लवकर यायचं आहे बाहेर, बाहेर या लवकर. कलमेश्वर क्रिकेट क्लब आणि प्रणाली स्ट्रायकर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊया. सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. एबीडी फॅन्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वीरेंद्र कुडाले पॅकर्स. 68 धावांचं आव्हान आहे, 68 टू विन. प्रेक्षक मोठ्या संख्येने या मैदानावरती दाखल झाल्यात. या खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3 ला बघण्यासाठी इथे दाखल झाल्यात. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता साई स्पोर्ट्स प्रेझेंट and organized by श्री किरण पाटील. खानापूर प्रीमियर लीग 2024 KPL सीझन 3 ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदानावरती सुनील आणि शांताराम ही जोडी मैदानावरती. आणि पहिले षटक पहिली ओव्हर घेऊन बॉलर महेश दुर्गट पहिले षटक हाताळण्यासाठी पहिली ओव्हर घेऊन 6 षटकामध्ये 36 चेंडूमध्ये 68 धावांचा पाठलाग. पहिला कोटप्याचा बाउन्सर आहे पण पंचाकडनं इशारा आला, इट्स व्हाईट बॉल. आकोटप्याचा चेंडू होता, बाउन्सर, त्याच्यामुळे 2 इशारा झाले. एक तर व्हाईट बॉलचा इशारा झाला आणि एक बुनपावरचा ओव्हरचाही इशारा पंचाकडनं झालाय. बॅटचे बाहेरील कडा हाताला लागून इम्रान यांचेच निसटलाय. चेंडू आउटसाइड एज, थिक एज, जसं आता आपण रिप्ले मध्ये बघतोय थिक एज लागली होती. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट करायचा होता, थिक एज.
चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यावेळेला हाताला लागून चेंडू थोडासा निसटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली 2 षटकं महत्वाची आहेत. 68 धावांचा पाठलाग 6 षटकामध्ये करायचे. 11च्या वरची सरासरी जी राखायची आहे आणि ती 11च्या वरची सरासरी राखताना पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये किमान 25-28 धावा येणं आवश्यक आहे. ॲज अ टीम म्हणजे एबीडी फॅनच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर 25 ते 28 धावा पहिल्या 2 षटकामध्ये येणं आवश्यक आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम कुडाळे पॅकर अर्थात वीरेंद्र कुडाळे पॅकर्स साठी पहिली 2 षटकं टिचून मारा करणं, एक 12-15 धावा खर्च होतील इतका पद्धतीनं देणं गरजेचं आहे. आणि ते चित्र मैदानावरती देखील आपण पाहतोय. चर्चा झाली मैदानावरती की काय लाईन अँड लेननं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर यायला फलंदाज रेडी होतोय. या अपिलामध्ये जर पाहिलं तर भरपूर उत्साह जास्त होता, विश्वास थोडासा कमी होता. अपील झालं होतं, एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. राईट आर्म राऊंड द विकेट टुवर्ड्स बॅट्समन, एक कोना पुन्हा आडव्या बॅटनं पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत महेश दुर्गाड यांनी हाताळलेले आहेत. हे पाहिजे टीमला. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर आलेला हा विकेट, डब्ल्यू विकेट आलाय आणि तो विकेट पाहिजे होता. दोन्ही संघ कर्णधार प्रणाली स्ट्रायकर्स आणि कळमेश्वर क्रिकेट क्लब, 2 टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. कळमेश्वर क्रिकेट क्लब आणि प्रणाली स्ट्रायकर दोन्ही टीमला विनंती आहे आपण यायचं आहे. प्रत्येक धून ऐकूया. महत्वाचं होतं, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले तर दत्ता महेश दुर्गड पुन्हा एकदा हा कुटप्याचा चेंडू होता. या चेंडूला खेळलाय गॅपमध्ये चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू चाललाय. मच निडेड चौकार शेवटच्या बॉलवरचा. हा एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना चौकार. प्रणाली स्ट्रायकर आणि कलमेश्वर क्रिकेट क्लब, प्रणाली स्ट्रायकर आणि कलमेश्वर क्रिकेट क्लब, कलमेश्वर क्रिकेट क्लबचे कर्णधार आहेत प्रणाली स्ट्रायकर. हो जबरदस्त हिट, जबरदस्त देखणा फटका म्हणून टाळ्यांचा गजर झालाय. बॅकफुटला गेलं, पूल केलं आणि चेंडूला पाठवला मिड विकेट बॉर्डलाईनच्या बाहेर. षटकार, या षटकारनं जो कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट मागे होता 11च्या आसपासचा रन रेट, 12च्या जवळचा रन रेट आणि तो पार केलाय. पहिली ओव्हर संपले. पहिल्या षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 12. पहिले षटक 12 धावांचं आले असा उल्लेख केलाय. 2 षटकामध्ये किमान 25-28 धावा येणं आवश्यक आहेत. पुन्हा एकदा धून ऐकूया, डीजे वरती गाडी घेऊया आणि येऊया. 30 चेंडूचा खेळ आहे आणि 56 धावा अजून करायचे आहेत. पुढचा सामना प्रणाली पॅकर्स आणि कळमेश्वरचा आहे. प्रणाली पॅकर्ससाठी आयोजकांना शेवटची 5 मिनिटाचा होती. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल टॉस करण्यासाठी यायचं आहे
आयोजकांना महत्वाची सूचना आपल्यापर्यंत प्रणाली स्ट्रायकर 30 चेंडूचा खेळ आहे 56 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे गोलंदाजीसाठी सुभाष बॉलिंग मार्कवरती सुभाष मागेच त्यांना सांगितलं ये सुभाष नाही ये शाबास आहे जबरदस्त गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती ज्यावेळेला असंच 14 धावांचं षटक गेलं होतं आणि त्यानंतर सुभाष यांना आणण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांनी 4 धावांचं षटक दुसरं षटक 4 धावांचं हाताळलं गेलं होतं याच कारणास्तव तो पुन्हा एकदा या महत्वाच्या सामन्यामध्ये सुभाष गोलंदाजी करताना टप्पा बघा लाईन बघा लेन बघा एक आयडियल लेन ऑफ स्टंपच्या बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर एक आयडियल लेन टॉस केला जातोय बालूभाई यांच्याकडनं यांच्या हस्ते हा टॉस होतोय तिन्ही सेम 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 एक मराठीमध्ये चित्रपट आला होता सेम टू सेम तसा हा सेम टू सेम तिन्ही चेंडू हाताळले गेल्यात नाणेफेकीचा कॉल झालाय नाणेफेक जिंकलेली आहे ती चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत पूर्ण पुढचा मॅच जिथे नाणेफेकीचा कॉल कलमेश्वर क्रिकेट क्लबनं जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला समोरच्या दिशेने चेंडू हवेत केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुभाषला आणलंय सुभाषनं आपलं काम केलंय सुभाष यांना त्यासाठी आणलेलं होतं आणि तो विकेट पाहिजे होता तो विकेट ही प्राप्त करून दिलाय सुभाष योग्य वेळा विकेट प्राप्त करतोय सुभाषाने याच करता आणलेलं होतं आणि ते येत असताना विकेट प्राप्त केला आहे तो सुभाष यांनी दुसरं षटक होतं नेहमीप्रमाणे ॲज युजल ती सवय आहे दबावाखाली गोलंदाजी करायची सवय सुभाष यांच्याकडे आहे कारण प्रेशर किती येऊ द्या प्रेशरला योग्य पद्धतीनं हाताळणं दडपणाला योग्य पद्धतीनं हाताळणं सुभाष जाणतात पण याच कारणास्तव सुभाष यांना गोलंदाजीसाठी आणण्यात आलेलं होतं पायावरती चेंडू आदळलाय थोडंसं हाईट फॅक्टर आहे पंच सांगतात ते थोडा वर हा चेंडू आदळलाय लेग बाईचा इशारा होतोय पंचाकडनं एक धाव या चेंडूवरती पूर्ण या षटक होतं ते ब्रेक थ्रू द्यायचा होता ब्रेक लावायचा होता दोन्ही केले धावांना ब्रेकही लावलाय ब्रेक थ्रूही मिळवून दिलाय पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या तर या षटकामध्ये फक्त 2 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक सुभाष याने आतापर्यंत दाखवलेले आहेत 2 ओव्हरचा खेळ संपलाय 14 आहेत पुन्हा एक गाणं ऐकूया आणि येऊया 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये 54 धावा 24 बॉल 54 रन ची आवश्यकता आहे पण असं नाही की फलंदाजी नाही आहे एबीडी फॅन्सकडे नाही आहे फक्त ती क्लिक व्हायला हवी ती जर क्लिक झाली तर अजूनही या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो चर्चा तिथेही झाले आणि चर्चा वीरेंद्र कुडाळे पॅकर्सने केले की इतकी चांगली संधी आहे 2 षटकामध्ये आपण वेल कंट्रोल केलेला आहे प्रतिस्पर्ध्यावरती नियंत्रण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते नियंत्रण वाढवायचं आहे याच करता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महेश दुर्गाड यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणण्यात आलेला आहे कारण त्याचा आहे दबाव वाढवायचा आहे पण आता इथे दबाव झुगारून द्यायचा आहे मागे गेला जागा बनवली थोडंसं अपिश खेळ होतं डीप वरती क्षेत्ररक्षण डीप पॉईंट मध्ये फिल्डर जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण कारण हा महत्त्वाचा मॅच आहे या लीगमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी
या सामन्याला जिंकणं आवश्यक आहे. एकाच करून एव्हीडी फॅन्सी भरपूर आले त्यांची मॅच बघण्यासाठी. काही गोलंदाजी चालले. पहिले शफल केलं तर ऑफस्टमच्या बाहेर जाऊन थोडंसं खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांवरनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि या सामन्यावरती बाकीच्या दोन संघाची नजर आहे. खास करून कळमेश्वर क्रिकेट क्लब सुद्धा पाहतोय. कारण बरंचसं भवितव्य आहे. कारण इथून 2 विजय संपादित केलेले आहेत ते वीरेंद्र कुडाले पॅकर्सनं. आणि एक क्वालिफाईंगच्या ज्या दावेदार आहेत त्यांनी तर सांगितले की आम्ही इथे ज्यावेळेला खेळायला आलो त्यावेळेला आम्ही उमेदवार नाही आहेत, तर आम्ही दावेदार आहोत. या ट्रॉफीला जिंकण्याचे आम्ही एक हकदार आहोत, दावेदार आहोत. हे मागच्या 2 सामन्यामध्ये त्याने दाखवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते कुणाल निखिल निखिल दाखल होत आहेत. आखो टप्प्याचा चेंडू आहे. फायनल एक रिझनमध्ये फिल्डर तिथे जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांशी बऱ्याच वेळानंतर स्कोरबोर्ड थोडंसं वेगानं चालतोय की काय. पहिल्या 12 धावा केल्यानंतर स्कोरबोर्ड अक्षरशः थांबलेला होता. आता 17 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट बॅक टू द बॉलर खेळलं होतं. समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा होता. फॉलोथ्रूमध्ये फील्ड केलं गेलं ते गोलंदाज महेश दुर्गड यांनी संधी देत नाही आहेत. हेच कारण होतं महेश दुर्गड यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणण्यामध्ये. तेच कारण होतं की रोखायचं आहे, थांबवायचं आहे, तर दबावही कायम ठेवायचा आहे. या सर्व गोष्टी आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट केलाय. ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील. चेंडूने थोडा चकवा दिलाय. आता हा चेंडू टर्न झालाय का मॅचही टर्न झालाय. चेंडूने थोडेसे फिरकी घेतले, टर्न झालाय. टर्न होऊन चेंडू सीमारेषा पार गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपत असताना स्कोर 21. चेंडू शेवटच्या क्षणी थोडासा टर्न झाला. आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केलेला आहे. बघा, तिसरं षटक नेहमी दीपक कोडाले घेऊन यायचे. धावा झाल्या धावफलकावरती 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 27 धावा करायची आहेत. असं नाही की होऊ शकत नाही, पण त्या माइंडसेटने खेळायचं आहे. त्या मनस्थितीने तुम्हाला खेळायचं आहे. त्याच्यामुळे तो माइंडसेट हे महत्वाचा आहे. आवाज इथपर्यंत आलाय. आवाज इथपर्यंत आलाय. बॅटची कडा आणि टिपलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. गॉन. प्रसाद शिंगाडे सज्ज होतील.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टमच्या बरोबर बाहेर जाऊन खेळायचं होतं, टार्गेट केलं होतं त्यांनी स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. पण अनुभव आहे दीपक खुडाले यांच्याकडे, तो अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांनी टप्प्याचा दिशा आणि टप्पा त्यांच्या दिशेनं ठेवलेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावाने जास्त काही बदलणार नाही. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक निखिल यांच्या जवळ आलाय. धावा आहे धाव फलकावरती 22-22. सर हा दीपक कुडाले हा संघ मालक आहे, तरी पण चांगले चांगले जे खेळाडू आहेत त्यांना ग्रॅप केलं आहे. लास्ट टाइमला जे ऑप्शन होता तुम्ही पाहू शकता, जे बाहेरचे प्लेयर्स आहेत तुम्ही सुभाष आणि काय त्याचं नाव? महेश दुर्गाडे, हे चांगले प्लेयर्सला खरेदी केलेलं आहे. ती एक कसोटी असते, ज्यावेळेला ऑप्शनचं असतं ना त्यावेळेला कॅल्क्युलेशन करायचं असतं. कोण खेळाडू पाहिजे, मग आपला जो टीम आहे तर टीम कशी बनणार, किती बॅट्समन पाहिजे, किती बॉलर पाहिजे, याची निवड असते. बॅटच्या कडेला लागून चेंडू पाठीमागे निघून चालला. शॉर्ट फाइंडिंग रिजनमध्ये फील्ड केला जातोय. कारण हे कसं बसतं. आता 2 दिवसा अगोदरच आपण IPLचा सुद्धा ऑप्शन 16 पाहिला. त्यावेळेला कॅल्क्युलेशन असतं की प्लेईंग 11मध्ये कोण खेळू शकतं, कोण नाही खेळू शकत. प्लेईंग 11मध्ये कोणाचा रोल काय आहे तेही महत्त्वाचं आहे. फक्त बॅट्समॅन भरून नाही तर बॉलरही पाहिजे, ऑलराऊंडर पण पाहिजे. त्याच्यामुळे सर्व गोष्टींचा समावेश आवश्यक होता आणि तो सर्व समावेश कदाचित या वीरेंद्र कुडाले पॅकर्सच्या टीममध्ये सध्या. म्हणून मी म्हटलं होतं ना त्यांचं नाव पॅकर्स आहेत, पण ॲक्च्युली पॅकेज आहे, फुल पॅकेज आहे या टीममध्ये. बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, ऑलराऊंडर आहेत, चांगले फिल्डर आहेत. त्यामुळे फुल पॅकेज. बघा फुल पॅकेज प्रमाणे हा संघ खेळतोय आणि पूर्ण अभ्यासासाठी 22चा इशारा होतोय. पूर्ण अभ्यासाशी हा मैदानावरती उतरलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना आतापर्यंत झालाय. सर आप देख सकते हो किस अच्छी तरीके से इस ओवर को निकाला है दीपक कुडाले ने. मात्र 3 रन और एक लेग बाय के रूप में 1 रन आया है, तो 4 रन मिले हैं और 1 विकेट भी प्राप्त किया है. क्या सुंदर गेंदबाजी सर. सुंदर. आणि त्याचं श्रेय जातं म्हणजे पहिलं 12 धावांचं षटक गेल्यानंतर दुसरं ते सुभाषनं 2 धावांचं षटक हाताळलं ना, तिथून हे सुरुवात झालं. 2, 7, 4 म्हणजे असा तो थोडासा सेन्सेस खाली येत गेला. जी लाईन जर आपण वॅगन व्हील बघा किंवा ग्राफिक कार्डवरती बघा किंवा मॅनहॅटन बघा, जी लाईन वर जात होती ती थोडी थोडी खाली यायला लागली. त्याच्यामुळे कामगिरीसुद्धा थोडीशी खाली यायला लागली. पण आता प्रेक्षकसुद्धा बघा चारी बाजूला बसलेले आहेत की आजचा दिवस कोणाच्या नावावरती, कोण संघ. म्हणजे जसा एक पिक्चर आला होता अखेर क्यू, पण इथे क्यू कोणता आहे माहिती आहे का, क्वालिफाईनवाला क्यू आहे, साधा सुद्धा क्यू नाही आहे. क्वालिफाय कोण होणार त्याचा हा क्यू असणार आहे. तर कोण होणार क्वालिफाय, सध्याच्या घडीला रेसमध्ये आहेत. तर आता धावा झाल्या धाव फलकावरती 25, 25, 43 धावा अजूनही करायचे आहेत. 43, 12 चेंडू 43. असं नाही की होऊ शकत नाही, कारण हे चॅलेंजिंग ओव्हर आहेत ना, याच्यामध्ये काही चॅलेंज स्वीकारलं आणि चॅलेंज एक्सेप्ट करून इथे धावा आल्या, 20 धावा आल्या तर मॅचमध्ये टर्न अराउंड येऊ शकतो. सर ये चैलेंजिंग ओवर है, बैट्समैन भी इसमें प्रेशर में रहेंगे, रन बनाने ही बनाने हैं आपको. जहाँ तक आपके 4 अच्छे विकेट खोए हैं आपने, तो देखना है प्रेशर में रहेंगे निखिल बुआ जी. स्कोर बना है 4 ओवर की समाप्ति के बाद 25 रन. तो सुभाष ने अच्छी गेंदबाजी की है, वो वाइड मांग रहे थे. हमारे पास अनुभवी अंपायर्स मौजूद है, एक मुंबई से और एक सोलापुर से. काफी सारी अच्छी सुंदर अंपायरिंग की है उन्होंने, काफी एक्सपीरियंस्ड है. इस बार ड्राइव करने की कोशिश, गैप से निकल रही थी, अच्छी फील्डिंग वहां पे. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 26 रन बने हैं. चैलेंजिंग ओवर है, तो 2 गेंदें हो चुकी है, 1 रन आया है अब तक. यहाँ पे स्विच किया है, देखिए क्या सुंदर टाइमिंग है, 1 बाउंस चौका. सुंदर टाइमिंग. तो 3 गेंदें हो चुकी है, 5 रन अब तक खर्च किए हैं सुभाष ने. तो अभी भी 3 गेंदें आनी शेष है, तो देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं. स्कोर बना है
पूरे 30 रन, 5वां ओवर प्रगति पे चैलेंजिंग ओवर का। अब फिर से वही शॉट लगाना चाहते थे, यहाँ पे गलती हुई है, कपिल गौड़े कैच छोड़ते हुए अब थोड़े से नाराज हैं वहां पे सुभाष, लेकिन इक्के दुक्के काम नहीं आएंगे चैलेंजिंग ओवर में। आपको लंबा हिट लगाने की जरूरत है। मात्र 6 रन आए हैं अब तक 4 गेंदों में, 2 गेंद मात्र शेष। देखिए यहाँ पे एज लगा है, वहां पे इमरान मौजूद, 1 रन से संतुष्ट, जानते हैं वो चैलेंजिंग ओवर है तो प्रेशर में आएंगे ही आएंगे। जहां तक आपको जितने रन बनाने थे आप तक वहां तक नहीं पहुंच पाए, लक्ष्य था 68 रन का। अब जहां तक स्कोर का सवाल है, स्कोर बना है 32 रन बने हैं। तो एक अच्छा नपातुला ओवर कटा यहाँ पे सुभाष का। मात्र 5 रन सिर्फ उन्होंने खर्च किए हैं चैलेंजिंग ओवर में। अब यहाँ पे 6 रन माइनस किए जाएंगे। तो कुल 5 ओवर का खेल खत्म हुआ है, तो स्कोर बना है 26 रन बने हैं। सुंदर ओवर आया था दीपक कुड़ाले का, उसके बाद सुभाष का। तो अब आए हैं गेंदबाजी के लिए कर्णधार कपिल गौड़े। जानते हैं लक्ष्य बड़ा है। अब 6 गेंदों में 42 रन चाहिए, एक बड़ा लक्ष्य कहूंगा मैं। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन हुआ है। पहले तो टारगेट 68 रन का उन्होंने रखा था वीरेंद्र कुड़ाले पैकर्स ने, तो उसके बाद गेंदबाजी भी काफी सुंदर हुई है कपिल गौड़े कमिट रन से। तो चाल के मारा वहां पे इमरान मौजूद है और ये विकेट मिलता हुआ कपिल गौड़े को अपनी पहली गेंद पर। तो अच्छा कैच वहां पे इमरान का। निखिल बुआ जी की पारी समाप्त होती हुई 10 रन बनाकर पवेलियन वापस। जर्सी पे एबीडी है, उसके जर्सी पे एबीडी है, वही डाल दो। नाव इथे नाव लिहायला पाहिजे ना, तो ह्याला पण माहित नाही मला, इकडे बसवला तो अब आए हैं मनोज, सामना करेंगे कपिल की दूसरी गेंद का। स्पारो चाल के मारा है, मिड विकेट में खिलाड़ी तैनात है। अच्छी फील्डिंग, 2 रन लेना चाहते हैं तो आसानी से 2 रन कंप्लीट किए। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 28 रन। तो अभी भी 4 गेंदें शेष है इस पारी की। हाँ, इस बार कट करना चाहते थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना मारना कहीं चाहते थे, डॉट बॉल के रूप में गेंद। तो अच्छी गेंदबाजी करते हुए कपिल गौड़े कर्णधार है इस टीम के। फिर से देखिए यहाँ पे पॉइंट से कट करना चाहते थे, 1 रन जरूर मिलेगा उनको। स्कोर बना है 29। अभी भी 2 गेंदें आनी शेष कपिल गौड़े की। उछाल के मारा है, देखना है उसके नीचे खिलाड़ी मौजूद, दौड़ लगाते हैं, 2-2 खिलाड़ी दौड़ लगा रहे हैं यहाँ पे, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस बार टाइम हुआ है, देखना है खिलाड़ी मौजूद, प्रयास किया था लेकिन 4 रन। तो इस मैच को जीता है वीरेंद्र कुड़ाले पैकर्स ने। काफी खुश रहेंगे संघ के मालक दीपक कुड़ाले और उनके कर्णधार कपिल गौड़े। तो आगे में प्रवेश करते हुए वीरेंद्र कुड़ाले पैकर्स।
कौन देने वाला प्राइस मैन ऑफ द मैच का मैन ऑफ द मैच का कौन देने वाला